छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संतांचा आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्र सध्या पोरका झालेला आहे। या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाहीये। महिला सुरक्षित नाहीत, गुंडाराज सगळीकडे आहे। सातारा जिल्ह्यातील फलटण येथील जिल्हा उपरुग्णालयामध्ये सेवेत असलेल्या सरकारी डॉक्टर असलेल्या महिलेने रात्री आत्महत्या केलेली आहे। तिने स्वतःच्या हातावर सुसाईड नोट लिहून फलटण पोलीस स्टेशनमध्ये PSI असलेला गोपाळ मदने, त्याचबरोबर प्रशांत बनकर अशी 2 नावं लिहिलेली आहेत। त्या महिलेने तिला जो काही त्रास होतोय, ती तणावाखाली होती, त्या संदर्भात तिने काही दिवसापूर्वी स्थानिक पोलिसांकडे तक्रार सुद्धा दिलेली होती। आता महिला आयोग आणि गृह खात्याने म्हणू नये की त्या महिलेचा तक्रार अर्ज नव्हता। त्या महिलेने जी काही तक्रार दिली होती त्याच्याकडे ज्यांनी डोळेझाक केली, दुर्लक्ष केलं, कर्तव्य कसोरी केली, त्या वरिष्ठ पोलीस अधिकारी जी काही सातारा जिल्ह्यातले असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तात्काळ व्हायला पाहिजे। सदर आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा होण्यासाठी राज्य सरकार काय करतंय हे आता बघावं लागेल, कारण तिथे राजकीय दबाव येतोय। तिथल्या कोणीतरी खासदाराचा PA सुद्धा त्या महिलेला फोन करत होता। तो खासदार कोण आहे, तो PA कोण आहे, हे सगळं कॉल रेकॉर्डिंग काढलं पाहिजे। त्या खासदाराचा PA कोणाशी बोलत होता, का बोलत होता, ही चौकशी झाली पाहिजे। त्या ठिकाणी पोस्टमार्टम करण्यामध्ये सुद्धा दबाव येत होता। पोलीस केस दाखल करून घ्यायला सुद्धा 4-5 तास का लागले। या संबंधामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, आपण केवळ भाषणबाजी करून चालणार नाही। राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था कुठलेच नाही। कोणत्याही जिल्ह्यामध्ये, कोणत्याही शहरामध्ये, कुठल्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अजिबात सुरक्षित वातावरण राहिलेलं नाही। महिलांना तुम्ही शासनाने लाडकी बहीण योजना काढून त्यांची मतं घेतली, निवडणुका जिंकल्या, प्रत्यक्षात मात्र आया बहिणींची सुरक्षा वाऱ्यावर सोडून दिलेली आहे। कामाच्या ठिकाणावर महिला जर सुरक्षित नसतील तर कामाच्या ठिकाणावर महिलांना सुरक्षित वातावरण ठेवणं ही राज्य सरकारची जबाबदारी होती। परंतु फलटण येथील जिल्हा रुग्णालयात कामावर असलेल्या सरकारी डॉक्टर असलेल्या त्या महिलेला कुणीच वाचवू शकलं नाही, तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही, याचा मी निषेध करतो। राज्य सरकारने याची दखल घ्यावी। जे धर्मांध विचाराने मोर्चे काढतात, पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, संभाजी भिडेंचे धारकरी असतील, बजरंग दलाचे लोक असतील, तुम्ही आता या प्रकरणामध्ये फलटणच्या काय भूमिका घेणार आहात, कधी मोर्चा काढताय, याची आम्ही वाट बघतोय। बीड जिल्ह्यातली ती शेतकरी कुटुंबात असलेली कन्या डॉक्टर आहे, तिला न्याय मिळाला पाहिजे, तिच्या कुटुंबियांची तक्रार गांभीर्याने घेतली पाहिजे, एवढंच मी सरकारकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मागणी करतोय।